सकाळ झाली, पण देशमुख वाड्यात अजूनही दडपण असलेलं वातावरण पसरलं होतं. भाऊसाहेब खुर्चीत बसले, हातात हळूच दंड धरलेले, डोळे मिटलेले. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी, भीती आणि काही प्रमाणात आशेचा संगम होता. सचिन आणि नितीन रात्री आखलेली योजना अंमलात आणण्यासाठी सज्ज होते. त्यांच्या मनात एकच विचार, जर आज योग्य निर्णय नाही घेतला तर हा वाडा हरवेल. सकाळची तयारी. सकाळी सचिन अंगणात उभा राहतो, सगळ्यांना भूमिका वाटून देतो. कोण खोलीत राहणार, कागदपत्र सुरक्षित कसे ठेवायचे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे. नितीन गुप्त मार्गाने घराची सुरक्षा सुनिश्चित करतो. घरातील सर्व सदस्य एकमेकांकडे बघतात, जणू सर्वांमध्ये धैर्य आणि रणनीतीची ऊर्जा पसरली आहे. सकाळची हवा थोडी थंड होती, पण वाड्यातील तणाव उग्र होण्यास सज्ज. सत्य, धैर्य आणि मनोबल यांचा संगम प्रत्येक खोलीत जाणवत होता. शत्रूचा प्रवेश. बिल्डर देशपांडे हातात फाईल्स घेऊन वाड्यात प्रवेश करतो. त्याच्या चेहऱ्यावर चालाख हास्य, डोळ्यात आत्मविश्वास. तो ओरडतो, देशमुख वाडा आता माझ्या ताब्यात आहे. तुमची योजना काही उपयोग नाही. सचिन समोर उभा राहतो, आवाज ठसठशीत. तुम्ही कितीही मोठे असाल, पण हा वाडा आम्हीच जिंकलाच पाहिजे. घरातील सदस्य सज्ज. प्रत्येक खोली, प्रत्येक कोपरा रणनीतीसाठी वापरला जातो. कुजबूज, तणाव आणि भीती यांचा संगम तयार होतो. निर्णायक टकराव. सचिन आणि नितीन एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. शत्रूच्या हालचालींना फसवण्यासाठी योजना अंमलात आणतात. घरातील सदस्यही सहकार्य करतात. प्रत्येक हालचाल तपासली जाते. रात्री वाड्यात एक वेळ येते जिथे सगळ्या घटकांचा टकराव घडतो. सचिन आणि नितीनची रणनीती, बिल्डरची युक्ती, घरातील सदस्यांचे मनोबल, संकट, साहस, धोका आणि धैर्य यांचा विस्फोट घडतो. निर्णायक निर्णय. भाऊसाहेब मनात म्हणतात, आज आपलं घर जिंकलं पाहिजे. सचिन आणि नितीनची एकजूटच आपला विजय आहे. सचिन ठरवतो, काही झाले तरी देशमुख वाडा जिंकलाच पाहिजे. नितीन आणि घरातील सदस्य एकत्र येतात, शत्रूची युक्ती फसवण्यासाठी आणि घर वाचवण्यासाठी सज्ज. रात्र शांत, पण शांतता रणभूमीसारखी आहे. संकट मोठं, शत्रू धोकादायक, पण देशमुख वाडा जिंकलाच पाहिजे हे सर्वांच्या मनात निश्चित झाले.